हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सौंदर्यास कॉर्नर. तर आज होती संकष्टी चतुर्थी. माझा उपवास होता, सो नाश्त्याला हे फ्रूट खाल्लं आणि त्याच्यानंतर रोजच्या कामांना सुरुवात केली. पटपट झाडू फरशी करून घेतली आणि त्याच्यानंतर छान अशी देवपूजा करून घेतली. सोबतच संध्याकाळच्या स्वयंपाकाचीही तयारी करायला घेतली. उद्या सासूबाईंचा बड्डे आहे, त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे गुलाबजाम देखील बनवायला घेतले. पाक तयार केला. मस्त असे गुलाबजामचे गोळे करून ते तळून घेतले आणि छान असं पाकात मुरत ठेवले. सोबतच दुपारचं जेवणसुद्धा करून घेतलं. त्याच्यानंतर दुपारी थोडा आराम केला आणि संध्याकाळी मला जायचं होतं बाहेर, थोडं कामं होते. सो आधी मंदिरात गेले, छान असं बाप्पांचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झाल्यानंतर गेले आईंसाठी छान असं गिफ्ट बघण्यासाठी. तर हा ड्रेस मी आईंसाठी बड्डे गिफ्ट म्हणून घेतला होता. कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. संध्याकाळी मस्त असा चहा घेतला आणि नंतर स्वयंपाकाची तयारी करून घेतली. आज चपाती भाजी खायची बिलकुल इच्छा नव्हती, म्हणून कट वड्याचा बेत होता. त्याच्यासाठी वड्यांसाठी ही भाजीची तयारी करून घेतली. सिक्रेट मसाला तयार करून घेतला आणि वाटणाची देखील तयारी करून घेतली. तयार आहे मस्त आपला सार झणझणीत. आणि त्यानंतर बटाटे वडे देखील तळून घेतले. मस्त असं जेवण केलं आणि खरंच कटवडा खूप टेस्टी झाला होता. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. नंतर सगळे भांडे घासून घेतले आणि स्वीट खाऊन घेतलं. गुलाबजाम खरंच खूप टेस्टी झाले होते. त्यानंतर थोडा वेळ वॉकिंग केलं आणि असा संपवला आजचा दिवस. भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.